सर्व दर्शकांचं माझे साथी समालोचक सौरभ सिंग राजपूत यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण बघत आहात चोपडा प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि तिसऱ्या पर्वाचा दुसऱ्या दिवशीचा आजचा हा सहावा सामना कोहिनूर शूज 11 विरुद्ध राहुल मेडिकल। कोहिनूर शूज 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर कोहिनूर शूज 11 कडून स्ट्राईकला असतील कल्पेश, नॉन स्ट्राईकला असतील गोलू देशमुख, राहुल मेडिकल या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील राहुल दाभाडे। तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। शॉर्ट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर अवांतर धावेने खातं उघडतंय। कोहिनूर शूज 11 यावेळेस निर्धाव चेंडू अतिरिक्त धावेने खाते उघडलेले आहे। धावसंख्या 1। प्रदीप पाटील, आठ षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले। 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतील। यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आणि यष्टी रक्षकाने झेल टिपलेला आहे। पहिले सटकलेला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नात आणि ज्याला म्हणतात ना बडी मछली जाल में, एक मोठा मासा आता गळाला लागलेला आहे प्रदीप यांच्या। शरीफ रंगरेज यांनी यष्ट्यांच्या मागे एक झेल घेतलेला आहे। असं वाटलं होतं की ते कम्फर्टेबल नाहीये, दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी चेंडू पकडलेला आहे, जकळलेला आहे आणि एक मोठा मासा बडी मछली जाल में। चला, प्रदीप पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर भगवान नाना पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजन समितीचे प्रमुख यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल फक्त प्रदीप यांच्यासाठी। ओ, लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका। साहिल तडवी यांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि आता स्ट्राईकला असतील गोलू देशमुख। यावेळेस सांभाळून खेळलेला शॉट कव्हर क्षेत्रात, कव्हरचा क्षेत्ररक्षक एज ऑफ द सर्कल थोडा दूर होता, सर्कलच्या लाईनीवर होता, त्यामुळे एक धाव घेण्याची संधी, चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला प्रतिसाद आणि आता पुन्हा एकदा साहिल स्ट्राईकला। यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय का नाही, बराच वेळ हवेत होता आणि चांगला झेल टिपलेला आहे देवाशीष। तर चोपडा प्रीमियर लीगचा दुसरा सीझन जर आपल्याला आठवत असेल तर देवाशीष हा फायनल सामन्याचा सामनावीराचा मानकरी होता।
पहिलं षटक संपलेलं आहे. प्रदीप यांचं जबरदस्त षटक. पहिल्या षटकात 2 खंदे शिलेदार तंबूत परतवलेले आहेत. साहिल तडवी जे आत्ता बाद झालेले आहेत. देवाशिष यांनी मिड विकेटवर चांगला रनिंग कॅच घेतलेला आहे आणि त्या अगोदर बाद झालेले होते कल्पेश. तर 2 खंदे शिलेदार आता तंबूत परतलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती 3 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पियुष. माफ करा, पियुष नाही तर दीपक आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र या चेंडूला फाईन लेग कडे खेळलेलं आहे. रिप्ले तर बघावा लागेल. जबरदस्त फटका आहे. आणि बघा, फुलटॉस चेंडू नेहमी आमंत्रणाचं काम करतो आणि हे आमंत्रण दोन्ही हातांनी स्वीकार केलेलं आहे. फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला दिशा दाखवलेली आहे. षटकार, पहिला षटकार या सामन्यातला. ओ, बॅटची कड होती आणि शॉर्ट थर्डमॅन कडे चेंडू गेलेला आहे. चांगला चेंडू, षटकारानंतर चांगलं कमबॅक. 9 धावा 2 गडी बाद. गोलू देशमुख आणि पियुष यांच्यावर जबाबदारी असेल कोहिनूर शूज 11ला एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जाण्याची. दीपक ऑफस्टंपच्या बाहेर, चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा दीपक. षटकातला चौथा चेंडू असेल. समोर असतील गोलू देशमुख. ओ, डाव. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. ड्राईव्ह केलेला होता. धाव मात्र मिळत नाहीये. ओ, चांगला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. दोन्ही एंड कडून चांगला टिच्चून मारा करतायत गोलंदाज. एक खराब चेंडू होता या षटकात दीपकचा, ज्याला षटकारासाठी टोलवलेलं होतं आणि षटकाराचे प्रायोजक होते अग्रवाल असोसिएट्स. ओ, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खूप बाहेर आणि स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक मयूर सोनवणे सरांचा आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये वाईटचा इशारा. पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धाव अवांतर. एक्स्ट्राज. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर मारा करतायत. जोरदार अपील या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्याद्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग अभूतपूर्व तिसरे पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचा हा आजचा 6वा सामना कोहिनूर शूज 11 विरुद्ध राहुल मेडिकल या 2 संघांच्या दरम्यान खेळला जातोय. जे दर्शक आता युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत किंवा आत्ता मैदानात दाखल झालेले आहेत, त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कोहिनूर शूज संघाने नाणेफेक जिंकलेली होती. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती आणि कुठेतरी निर्णय थोडासा चुकीचा झालेला आहे की काय असं वाटतंय, कारण की 2 खंदे शिलेदार स्वस्तात तंबूत परतलेले. फलंदाज सुरक्षित, नॉट आउट. तिसरे पंच निलेश औशीकर. प्रदीप पाटील, ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी प्रायोजित केलेल्या गोलंदाजी एंडकडून, तर फलंदाजी एंडकडून ज्या फलंदाजी एंडला प्रायोजित केलेलं आहे गिरिराज बिल्डर्स श्री नंदकिशोर पाटील यांनी, स्ट्राईकला असतील गोलू, पियुष महाजन स्ट्राईकला असतील,
ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड थळब्यांच्या दिशेने वेगाने चेंडू जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालेला होता. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरीचा कॉल. दुसरी धावतायत. खराब थ्रो आणि फलंदाज तरी सुद्धा संकटात होता. यावेळेस जर यष्टीरक्षकाने स्टंप्स उडवल्या असत्या तर मात्र फलंदाज संकटात होता. वन रन शॉट. बाईचा इशारा. चोपडा प्रीमियर लीग तिसरं पर्व. मुख्य आयोजक या स्पर्धेतला हा आसमानी टोला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पॉवरफुल केलाय. सक्सेसफुल सुद्धा केलाय. पियुषच्या बॅट मधून आलेला आहे हा सीपीएल ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. जय हिंद क्रिकेट क्लब या स्पर्धेचे मुख्य आयोजक तर मुख्य प्रायोजक माननीय श्री जीवनभाऊ चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा व संचालक नवजीवन सोलर चोपडा. पियुष पुन्हा एकदा सामना करतील प्रदीप यांचा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस पुन्हा डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. अग्रवाल असोसिएट्स द्वारा प्रायोजित हा ब्रँडेड षटकार आपण बघितला. पियुषच्या बॅट मधून आलेला. हो, चांगला चेंडू. सन्मान देताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रदीप उर्फ बा या चेंडूला अडवतायत. धाव मात्र मिळत नाहीये. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जीवनभाऊ चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा व नवजीवन सोलरचे संचालक. ओ, आडव्या बॅटने चांगला फटका. समाधान प्रभाकर माळी, जय हिंद क्रिकेट क्लबचे सन्माननीय सदस्य आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरं षटक संपलेलं आहे. 24 धावा आणि 24 धावांवर 2 खंदे शिलेदार कोहिनूर शूज 11 या संघाचे तंबूत परतलेले आहेत. चला, गोलू देशमुख यांच्या प्रत्येक षटकाराला त्यांच्या फ्रँचायझी ओनर कडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. राम माणगे हे संघाचे मालक आहेत. संघाचं नाव असेल कोहिनूर शूज 11. चला, इम्पॅक्ट प्लेयर प्रदीप यांच्या जागेवर नरेंद्र कोळी मैदानात. देवाशीष गोलंदाजी मार्कवर.
आणि स्ट्राईकला असतील पियुष, ज्यांनी जबरदस्त तडाखे दिलेले आहेत मागच्या षटकात. आणि हा पुन्हा एकदा देवाशिष यांचं या तडाखेबंद षटकाराने स्वागत केलेलं आहे. स्लॉट मधल्या चेंडूला वाईडिश लॉगॉन सीमारेषेच्या बाहेर लॉफ्ट केलेलं आहे. चेंडू सरळ पार्किंग लॉट मध्ये ओ यावेळेस मात्र बॅटची कड आणि यष्टी रक्षकाच्या हातून मोठी चूक. जबरदस्त फॉर्म मध्ये खेळणाऱ्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान मिळतंय. चला, उमाकांत कोळी यांनी जर गोलंदाजीला पाचारण केलं आणि त्यांनी जर विकेट घेतली तर त्यांच्या प्रत्येक विकेटला गोलूभाऊ यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. चला, मयूर अग्रवाल आणि गोलू आबा यांच्याकडून उमाकांत यांच्या प्रत्येक विकेटला, उमाकांत कोळी यांच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेस मात्र कमबॅक करताना दिसतोय देवाशिष. चला, विकेट बघूया. चला, बोल्ड झालेले आहेत फलंदाज. मच्छिंद्र भोई अर्थात आबा आले आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटकेबाजी सुरू केलेली आहे. देवाशिष यांचा हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. मिळतोय सीपीएल ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. आबा आपलं खातं उघडतोय. चला, मुदा अर्थात मुदस्सर याचा सामना केव्हा आहे असं युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून विचारणा केली जाते. तर मुदा यांचा आज सामना नाहीये, मुदा यांचा उद्या सामना आहे. 4 षटकांची समाप्ती. कोहिनूर शूज 11 36 धावा 3 गडी बाद. देवाशिष यांनी 12 धावा जरूर खर्च केल्या, 2 षटकार जरूर आले, परंतु एका चांगल्या फलंदाजाला तंबूत परतवलेलं आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत. देवाशिष चांगला झेल टिपलेला आहे. देवाशिषांनी डीप मिड विकेटकडे चांगला झेल टिपलेला आहे आणि पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लागलेला आहे. गोलू देशमुख तंबूत परतलेले आहेत.
गोलू देशमुख कॉट देबाशिष बोल्ड शरीफ रंगरेज. तिसरा झटका कोहिनूर शूज 11 संघाला. चला घोडगावचा सुपरस्टार तर खेळतोय आणि आता आलेला आहे चहार्डीचा स्टार मॅन फ्रॉम चहार्डी सबसे कातिल साहिल पाटील. आता आबा आणि साहिल यांनी जर भागीदारी केली तर कोहिनूर शूजचा संघ मोठ्या धावसंख्येकडे आक्रमण करू शकतो, वाटचाल करू शकतो. शरीफ सध्या पहिलं यश प्राप्त केलेलं आहे. 4 गडी बाद झालेले कोहिनूर शूज संघाचे आणि आता साहिल कशा पद्धतीने खेळतात ते बघावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर हो क्लासिकल स्ट्रोक टायमिंग अँड प्लेसमेंट कौतुक करावं लागेल साहिल पाटीलचं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. स्क्वेअर कट आणि सुंदर टायमिंग आणि तितकं सुंदर प्लेसमेंट साहिल पाटील. चौकाराने आपलं खातं उघडतायत आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. या स्पर्धेच्या ट्रॉफी स्पॉन्सर्स ट्रॉफीचे प्रायोजक यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने षटकार साहिल पाटील. हे बघा साहिल पाटीलला पाहिजे तसा बॅटवर हा चेंडू आलेला नाहीये. बॅटच्या खालती टोला लागलेला आहे परंतु इतकी पॉवर जनरेट केलेली होती की हा चेंडू सरळ लॉंगॉन सीमारेषे बाहेर गेलेला आहे आणि साहिलच्या बॅटमधून येतोय CPL ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. स्लोअर वन अक्रॉस द लाईन. देवाशिष डीप मिड विकेटकडे चांगलं क्षेत्ररक्षण करताना एकच धाव मिळते. या स्पर्धेच्या चषकांचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे षटकार मच्छिंद्र भोई आबा भोई या नावाने ओळखले जातात. चला बघा आता खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है अशी एक म्हण आहे. दोन्ही फलंदाज हे मोठ्या मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात परंतु आता कोणाकडून इन्स्पायर झालेले ते समजायला मार्ग नाहीये. जबरदस्त फटकेबाजी मच्छिंद्र भोई आणि सबसे कातिल साहिल पाटील द मॅन फ्रॉम चहार्डी यांची. 5व षटक संपलेलं आहे. अर्धशतक फलकावर लागलेलं आहे. 53 धावा 4 गडी बाद. कोहिनूर शूज वर्सेस राहुल मेडिकल यांच्या दरम्यान चोपडा प्रीमियर लीगचा दुसऱ्या दिवशीचा 6वा सामना रंगतोय. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. या चेंडूंचे प्रायोजक बॉल प्रायोजक श्री रमेशभाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप्स स्पॉन्सर्स डॉक्टर सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट्स अर्थात स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन न्यू बापुटी हाऊस. अंपायर टी शर्ट्स श्री राकेश महाजन सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक श्री संदीप पाटील सर संदीप इंग्लिश अकॅडमी. देवाशिष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील साहिल. शॉर्ट चेंडू फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. शॉर्ट चेंडू होता फाईन लेग लावलेला होता परंतु त्याच्या डोक्यावरून उसळी मारत चेंडू फाईन लेग सीमारेषा पार गेलेला आहे आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज चंद्रशेखर गोष्टी. पुन्हा एकदा देवाशिष. फुल टॉस चेंडू आणि संधी साहिलला परतावा लागेल. दीपकने चांगला झेल टिपलेला आहे. चला कमबॅक करणं देवाशिषला माहिती आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता
लॉंग ऑन कडे खेळलेला होता दीपक, लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात, आणि दीपकने चांगला झेल टिपलेला आहे. साहिल पाटील यांना परतावा लागेल. साहिल पाटील कॉट, दीपक बोल्ड, देवाशिष. टॉस का बॉस श्री संदीप पाटील सर, संदीप अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक दुनील अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. चौकारांचे प्रायोजक चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. आणि या विकेटचे प्रायोजक होते, या स्पर्धेतील प्रत्येक विकेटचे प्रायोजक आहेत चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स श्री देविदास गोपाल जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. प्लेयर्स डगआउट स्पॉन्सर्स श्री सुनील पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि श्री कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणाल. सुनील भाऊ पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणालचे संचालक हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक आहेत. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील, हॉटेल साई प्रसादम. स्पोर्टिंग पार्टनर प्रतीक जीवराज आणि 77 स्पोर्ट्स, निशांत महाजन, हर्निश स्पोर्ट्स. फुल टच चेंडू ऑन साइडला. येस येस, नो नो. चला, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कोण होता प्लेयर? लॉंग ऑन कडे पुन्हा एकदा दीपक, आणि देवाशिषला पुन्हा एकदा यश प्राप्त होतंय. नाझीम कॉट, दीपक बोल्ड, देवाशिष. या विकेटचे प्रायोजक चेतन विलास जगताप. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी. लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकतात, आणि त्याचे प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरी. देवाशिष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू, जुबेर फुल टॉसला सोडणार नाहीये. षटकाराने आपलं खातं उघडलंय जुबेरने. नो बॉल, अबोव द वेस्ट साइडचा हा नो बॉल, तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू जर सक्सेस असला तर रिटेन होईल, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. चला, अबोव द वेस्ट साइडचा हा नो बॉल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट, तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओहो हो, फ्री हिट वर जबरदस्त प्रहार. बॅटिंग एंडच्या प्रायोजक गिरिराज बिल्डर्स यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार सरळ बॅटने बॅटिंग एंडच्या साइड स्क्रीनवर. क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित फटका म्हणतात लॉफ्टेड बॉलरच्या डोक्यावरून षटकार सरळ साइड स्क्रीनवर. 70 धावा झालेल्या आहेत, 6 गडी बाद. जुबेर यावेळेस चांगला चेंडू वाईड आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप. षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती, 70 धावा, आणि 70 धावांवर 6 गडी बाद झालेले.
सेल्फी पॉइंट श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. यूट्यूबचे प्रायोजक अली असगर सैफी, सैफी मशिनरी. LED प्रायोजक. चला तर हे सूर्यास्ताचं विहंगम दृश्य आपण बघू शकतो लाईव्ह व्हिजन यांच्या मार्फत. तर कौतुक करावं लागेल आपल्या कॅमेरामॅनचं. LED वॉलवर आपण बघू शकतात सूर्य आता पश्चिमेकडे मावळताना. तर असं म्हणतात की डूबता सूरज उगता जरूर है, नसीब कैसे भी हो बदलता जरूर है. तर या ठिकाणी डुबता हुआ सूरज आपण बघतोय. यूट्यूब प्रायोजक अली असगर सैफी, सैफी मशिनरी. LED प्रायोजक, ज्या LED वर आपण हे विहंगम दृश्य बघितलं होतं आमच्या लाईव्ह व्हिजनच्या अल्ट्रा प्रो कॅमेरामॅनने ते कैद केलेलं होतं. सत्यम पाटील अल्ट्रा प्रो कॅमेरामन, ज्यांनी हे अतिशय विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केलेलं होतं. मॅन फ्रॉम खेडी. आणि ज्या LED वर आपण ते बघितलं त्या LED चे सुद्धा प्रायोजक. ओ बुंध्या टाकलेला चेंडू मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. डॉट बॉल. आबा अर्थात मच्छिंद्र भोई, मॅन फ्रॉम घोडगाव, स्ट्राईकला असतील. जुबेर गोलंदाजी मार्कवर. LED प्रायोजक डॉक्टर केतकी पाटील, गोदावरी फाउंडेशन. चला तर स्ट्राईकला असतील आबा भोई आणि गोलंदाजी मार्कवर असतील शरीफ रंगरेज आणि नॉन स्ट्राईकला असतील जुबेर. ओव्हर पिच चेंडू आणि सरळ बॅटने साइड स्क्रीन कडे आउट केलेला आहे. षटकार. जबरदस्त प्रहार मच्छिंद्र भोई. आता शेवटचे हाणामारीचे षटक आहेत, काही चेंडू उरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुफानी फटकेबाजी बघायला मिळेल. धावसंख्या 76. या स्पर्धेचे LED प्रायोजक डॉक्टर केतकी वैद्यभो पाटील, संचालिका गोदावरी फाउंडेशन डॉक्टर केतकी पाटील यांचं सौजन्य या LED साठी आपल्याला लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक म्हणून डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी, सुमित अग्रवाल, श्री जुबेर मलिक, मलिक पपिता आणि श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. ओ चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने वेगवान फटका, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. फुल टॉस चेंडू आणि षटकार. जुबेर, जुबेरच्या बॅट मधून आलेला आहे हा जबरदस्त फटका. चेंडू फाईन लेगच्या दिशेने फरार. चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार फरारी.
जबरदस्त फटकेबाजी. 7वं षटक संपलेलं आहे. 83 धावा एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना असं वाटलं होतं सुरुवाती धक्क्यानंतर की कोहिनूर शूज 11 हा संघ जवळपास 60 ते 70 पर्यंत रिस्ट्रिक्ट केला जाईल राहुल मेडिकलच्या गोलंदाजांकडून, कारण की सुरुवातीला गोलंदाजी जबरदस्त झालेली होती. परंतु त्यानंतर मात्र साहिलची एक छोटीशी इनिंग, त्यानंतर गोलू देशमुख यांनी सुद्धा 1-2 मोठे फटके लगावले आणि त्यानंतर मात्र आबा भोई जुबेर 4 चेंडूत 18 धावा जुबेरच्या. जबरदस्त फटकेबाजी करतोय. आबा भोईच्या स्कोरवर वजन नजर टाकूया. 7 चेंडू 19 धावा. चांगली फटकेबाजी होते. ऑफस्टंपच्या बाहेर दिशा थोडीशी बाहेर, वाईडचा इशारा, अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धाव अवांतर. या एक अथर्व गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, आसमानी हल्ला, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक. मच्छिंद्र भोई शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पोल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलेला आहे. मिळतोय CPL सीझन 3 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळेस उंच 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 आणि सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. बिलकुल असं आपण म्हणू शकतो की मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा यावेळेस आपल्या मनगटाची ताकद दाखवलेली आहे. बॉडीला क्लोज होता चेंडू, फक्त फ्लिक फ्लिक ऑफ द रेस्ट. मनगटाची ताकद आणि फटका प्रॉपर. फटका गेलेला आहे डीप बॅकवर, स्क्वेअर लेग सीमा पार आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कलायोगी कलाबाजी असं म्हणावं लागेल या फटक्याचं वर्णन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या चेंडूला पोहोचवलेलं आहे. बराच वेळ, बराच काळ प्रोफेशनल क्रिकेट लीगची जर स्पर्धा सोडली तर त्यानंतर आबा भोईची बॅट पाहिजे तशी तळपलेली नव्हती. आता मात्र आपल्या बॅटिंगचे जलवे. आबा की यादा और सारे दर्शक फिदा. ओ फटका फसलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पवन यांनी झेल टिपलेला आहे. परंतु जी जबाबदारी आबाला दिलेली होती ती जबाबदारी आबाने पूर्णतः निभावलेली आहे आणि आपल्या कर्णधाराला खुश केलेलं आहे. प्रतीक पाटील नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू या डावातले. ओ वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न.
यावेळेस धावबाद प्रतीक यांना व्हावं लागेल. या डावातला शेवटचा चेंडू जुबेर स्ट्राईकला. उलटा चेंडू कव्हर क्षेत्रात अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव मिळते. तिसरीचा प्रयत्न असेल का? नसेल. चला डाव संपलेला आहे. 8 षटकांची समाप्ती झालेली आहे. कोहिनूर शूज 11 या संघाने फार मोठी मजल मारलेली आहे. खराब सुरुवातीनंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांची जबरदस्त फटकेबाजी आणि संघाची धावसंख्या 104 धावा, 8 गडी बाद. आणि राहुल मेडिकल या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 105 धावांचं लक्ष असेल. काही क्षणाची विश्रांती, कुठेच जाऊ नका. सामना नक्की रंगतदार होईल. टॉसच्या मंचाजवळ कर्णधारांना बोलवा. कोण कोण
सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर 105 धावांचं लक्ष असेल राहुल मेडिकल संघासमोर आणि स्ट्राईकला असतील पवन कोळी, नॉन स्ट्राईकला असतील देवाशीष, गोलंदाजीची सुरुवात करतील कोहिनूर शूज 11 या संघाकडून जुबेर, ज्यांनी लोअर मिडल ऑर्डरला चांगली फटकेबाजी केलेली होती। चला तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, दर्शक तयार आणि पहिला चेंडू। ओ पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला उडवलेलं आहे डीप मिड विकेट, सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार। अग्रवाल असोसिएट्स या षटकाराचे प्रायोजक। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळेस फटका नीटचा बॅटवर आलेला नाही, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळते। पवनला एक धाव मिळालेली आहे, देवाशीष आता स्ट्राईकला आलेले आहेत। बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका, धाव मात्र मिळत नाहीये। सतीश बाविस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर सतीश बाविस्कर यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची। सतीश बाविस्कर। एक धाव आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8। जुबेर गोलंदाजी मार्कवर, समोर असतील पवन, पुन्हा एकदा लपेटलेला आहे, या चेंडूला लपेटा मारलेला आहे। चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार। बिग बिग
षटकार आणि या षटकारचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. ओहो, यावेळेस मात्र बॉडीला क्लोज होता चेंडू. बॅट फिरवायची फारशी संधी नव्हती, परंतु काहीतरी हेलिकॉप्टर टाईप उडवलेलं आहे. लुक लाईक हेलिकॉप्टर शॉट आपण म्हणू शकतो. चांगला फटका होता. आणि आता आधुनिक क्रिकेटमध्ये क्रिकेटचे नवीन नवीन शॉट आपल्याला बघायला मिळत आहेत फलंदाजांकडून. रिव्हर्स स्वीप असेल, स्विच हिट, स्कूप. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. आणि या जोडीने जर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जर चांगल्या धावा केल्या तर हा सामना नक्कीच रंगतदार होईल. कारण की पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये येणाऱ्या धावा या सामन्याची दिशा स्पष्ट करतील. चला, पुन्हा एकदा आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो स्क्रीनवर आमच्या कॅमेरामनने टिपलेलं हे विहंगम दृश्य. चला, चंद्रमा आता आकाशात आपल्या संपूर्ण आकारात दिसतोय. कॅमेरामन ललित चव्हाण. मातोश्री टेंट हाऊसच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हर्षल गोलंदाजी करतायत. युवा खेळाडू दिसत आहेत. हर्षल चौधरी गोलंदाजी मार्कवर आणि हर्षलचा सामना करतील पवन कोळी. आणि ज्या पद्धतीने पवन यांचं नाव आहे त्याच पद्धतीने त्यांना खेळी सुद्धा करावी लागेल. तुफानी खेळी करावी लागेल. हो, चांगला चेंडू, फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. सिंगल हँडेडली पिकअप करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान एक धाव मिळते पवनला, एक धाव मिळते राहुल मेडिकल संघाला. ओ, अक्रॉस द लाइन, घुटना टेक और ये ब्रांडेड सिक्सर देख. जबरदस्त फटका. आणि यावेळेस मात्र हा ब्रँडेड षटकार आलेला आहे देवाशिषच्या बॅटमधून. देवाशिष गोस्वामी जबरदस्त फटका मारलेला आहे. पुन्हा पुन्हा पाहावा असा फटका. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. अलॉंग द कार्पेट साहिल पाटील लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळते. पवन आता स्ट्राईकला असतील. हर्षल चौधरी बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू गिरकी घेतोय. थर्डमॅनचा खेळाडू चेंडू अडवतोय. एक धाव. देवाशिष गोस्वामी स्ट्राईकला. हर्षल यांचा षटकातला शेवटचा चेंडू.
चांगली गोलंदाजीची ऍक्शन, चांगली रनिंग, चांगला रिलीज करतो. ओ फॉलो थ्रू सुद्धा चांगला काढतोय. जबरदस्त ऍक्शन, परंतु यावेळेस ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईडचा इशारा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, म्हणजे एक धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 25 धावा. 25. हर्षल पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू उंच आणि सबसे कातिल साहिल पाटील यांनी झेल टिपलेला आहे. हर्षल चौधरी सिंगल फसली, लेकिन फायटर असली. थोडेसे महागडे जरूर ठरलेले होते, परंतु एक मोठा मासा या ठिकाणी जाळ्यात अडकवलेला आहे. जबरदस्त क्रिकेट या सीपीएलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. देवाशिष कॉट साहिल, बोल्ड हर्षल. 2 षटकांची समाप्ती. 25 धावा, 1 गडी बाद. पंचवीस धावा, 2 षटकांची समाप्ती. आणि हर्षल चौधरी, द मॅन फ्रॉम वेळोदे, चोपडा शहरात मात्र आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवत आहेत. चला, नक्कीच वेळोदे गावचे काही खेळाडू आता चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. सागर भोई यांच्यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. चला, वेळ वाचवायचा आहे. चला, या स्पर्धेचे हे जे रंगीत कपडे आपण बघत आहात, या रंगीत कपड्यांना प्रायोजित केलेले. दरम्यान चेंडू उंच 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 आणि सीमा रेषा पार. तारा मंडल से बातें करती हुई ये गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेषा के बाहर भेज दी है. पवन कोळी जबरदस्त फटकेबाजी करतोय. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. आणि हे रंगीबिरंगी कपडे घालून हे खेळाडू खेळतायत, त्याच्यासाठी आपल्याला प्राधान्य लाभलेलं आहे बापू डेअरी अर्थात राहुल महाजन यांचं. पुन्हा एकदा, परंतु फटका फसलाय आणि चेंडू टिपला गेलेला आहे. कल्पेशने झेल टिपलेला आहे. जुबेर अली यांच्या खात्यात ही विकेट जाते. चला,
शरीफ आलेले आहेत. शरीफ अंग्रेज, माफ करा रंगरेज. आणि शरीफ यांनी टोलवलेला फटका सरळ लॉंग ऑफच्या खेळाडूच्या हातात. मच्छिंद्र भोई, आबा भोई यांनी चांगला झेल टिपलेला आहे. द मॅन फ्रॉम घोडगाव. घोडगाव, गलंगी, वेळोदे, वडोदा या परिसरातून आलेले खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत या संपूर्ण स्पर्धेत. जुबेर यांच्या गोलंदाजीवर आबा भोई यांनी झेल टिपलेला होता आणि या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे. व्हॅकंट एरिया आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. जुबेर, जुबेर यांचा सामना करतील धनंजय. हो, चांगला चेंडू. एक धाव. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. धनंजय पाटील हातेडकर आहेत आणि एमपीएलच्या एका फसलेल्या सामन्यात एका चेंडूवर 6 धावा बाकी असताना जबरदस्त षटकार ठोकलेला होता. फुल टॉस चेंडू आणि फटका फसलाय. हुसेन यांना परतावं लागेल. हुसेन, कॉट साहिल, बोल्ड जुबेर या षटकात दुसरं यश. तिसरा विकेट घेतलेली आहे. 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. या स्पर्धेत आपल्याला हॅट्रिक बघायला मिळालेली नाहीये. धनंजय पाटील, मॅन फ्रॉम हातेड. तर धनंजय पाटील यांनी मराठा प्रीमियर लीगच्या चोपडा येथील अंतिम सामन्यात एक चेंडूवर 6 धावा बाकी असताना षटकार लगावलेला आहे. तर बघा, गुणवत्ता आहे, परंतु त्या गुणवत्तेला प्रदर्शनामध्ये बदलवण्याची गरज आहे. इम्पॅक्ट प्लेयर चला, जहीर यांच्या जागेवर निरंजन इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात दाखल झालेले आहेत. नाजिमचा ओव्हरपिच चेंडू काऊस कॉर्नरकडे या चेंडूला टोलवलेलं आहे. 1 धाव मिळते. धनंजय पाटील, मॅन फ्रॉम हातेड.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि आता जळगावच्या येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या स्पर्धा प्रस्तावित आहेत, सर्वात अगोदर 1 जानेवारी पासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि याच महिन्याच्या मध्यंतरी भुसावळ प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. सध्या जळगावमध्ये 2 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, कन्स्ट्रक्शन क्रिकेट लीग आणि रिफॉर्मेशन कप. शिवतीर्थावर सुरू आहे जळगावचा मानाचा रिफॉर्मेशन कप. त्यात मुस्लिम समाजातील खेळाडूंना संधी दिली जाते. फटका हवेत. आणि जळगावातील जबरदस्त स्टार खेळाडू त्या स्पर्धेत खेळत आहेत. आणि कन्स्ट्रक्शन क्रिकेट लीग ही स्पर्धा सुरू आहे जळगावच्या सागर पार्क क्रिकेट मैदानावर. त्यानंतर या महिन्याच्या मध्यंतरीस किंवा अखेरीस भुसावळ प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा जाहीर झालेली आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी चांगला संपर्क झालाय का, तर संपर्क तितका चांगला नव्हता. फलंदाज फसलेला होता. एकाच चेंडूवर झेल सुद्धा सुटलेला आहे आणि धावबादची संधी सुद्धा सुटलेली आहे. एकाच चेंडूवर 2 वेगवेगळ्या प्रकारे जीवनदान या ठिकाणी मिळत आहे धनंजयला. धनंजय भाग्यशाली ठरलेला आहे. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे गॅप मध्ये. आणि यावेळेस मात्र साहिल पाटील हा स्पायडरमॅनच्या भूमिकेत दिसलेला आहे. स्पायडरमॅन म्हणायचं की सुपरमॅन म्हणायचंय, षटकार नक्की अडवलेला आहे साहिलने. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चला षटक संपलेले. जबरदस्त कामगिरी साहिलची क्षेत्ररक्षणामध्ये. 4 षटकांची समाप्ती, 40 धावा, 4 गडी बाद. 24 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. आणि धावसंख्या जर ही चेस करायची असेल तर एव्हरेज धावगती सरासरी राखावी लागेल 16.25. तर आवश्यक धावगती वाढणारी आहे. निरंजन पाटील इम्पॅक्ट प्लेयर आता गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट चेंडू लेग स्टंप कडे जाणारा, शफल झालेले होते. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चला तर 1 फेब्रुवारी 2026 जळगावातील लेवा पाटीदार समाजाचा मानाचा करंडक सरदार वल्लभभाई चषक. शॉट ऑफ लेंथ. हे चेंडू आपण टाकू शकत नाही आणि मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळायला तर मुद्दाम असे चेंडू टाकू शकत नाही. अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल विचारणा होते. चला VGCL ज्यांनी आत्ताच एक जबरदस्त मोठी स्पर्धा घेतलेली होती वीर गुर्जर प्रीमियर लीग
आणि त्या वीर गुर्जर प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत. आशिष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती असेल की आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतं आणि आपल्याला विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराज मंचावर आपलं स्थान आपण ग्रहण करायचंय. VGCL ऑर्गनायझिंग टीम सतीश बापू सुद्धा आपल्यासोबत आहेत. कोळी प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझिंग टीमचे सदस्य. आपल्याला सुद्धा विनंती असेल सतीश बापू की आपण छत्रपती शिवाजी महाराज मंचावर विराजमान व्हायचं. दरम्यान नो बॉलचा इशारा आलेला आहे. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला चला, नो बॉल प्लस षटकार तर 7 धावा जोडल्या जातील. 6 फलंदाजाच्या खात्यात आणि 1 धाव अवांतरच्या खात्यात. यावेळेस समोर मारलेला आहे, फटका फसलाय परंतु फ्री हिट मुळे फलंदाज सुरक्षित. 1 धाव मिळेल. साहिलने चांगला झेल टिपलेला आहे. साहिलची कामगिरी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये दर्जेदार राहिलेली आहे. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये या खेळाडूचं नाव निघतं. लेवा पाटीदार प्रीमियर लीग ही स्पर्धा 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा हवाई फायर आणि फटका फसलाय, परतावा लागेल. राहुल कॉट आबा बोल्ड निरंजन पाटील यांनी विकेट घेतलेली आहे. राहुल कॉट आबा भोई बोल्ड निरंजन पाटील यांनी कमबॅक केलेलं आहे. दरम्यान हा जो आवाज आपण ऐकत आहात हा सरदार साऊंड यांच्या माध्यमातून आणि नॅशनल साऊंड यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करूया. आणि 22 जानेवारी ते 26 जानेवारी मुस्तफा आबाद प्रीमियर लीग. तर चोपडा तालुक्यातील किंवा चोपडा शहरातील मुस्लिम समाजातील गुणी खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर बघायला विसरू नका, मुस्तफा आबाद प्रीमियर लीग. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव मिळते. दिगंबर महाजन आता स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील धनंजय मॅन फ्रॉम हातेड. ओ झेल सुटलेला आहे. हर्षल चौधरी द मॅन फ्रॉम वेळोदे. चला, मुख्य मंचावर आपण बघू शकतो VGCL अर्थात वीर गुर्जर क्रिकेट लीग या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग टीमचा आयोजन समितीचा सत्कार जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आणि चोपडा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाच्या आयोजन समितीतर्फे होताना दिगंबर महाजन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर नाझिम. SMPL अर्थात
श्री संत सावतामाळी क्रिकेट क्लबचे एक चांगले खेळाडू. 17 चेंडू आणि 54 ची गरज. हेमंतचं आणि दिगंबरचं उभं राहणं गरजेचं. इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला 2 धावा, 16 चेंडू आणि 52 ची गरज. एक मोठी खेळी, एक तुफानी खेळी, एक विध्वंसक खेळी की सामना राहुल मेडिकलच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. एकेरी दुहेरी धाव्याने आता काही होणार नाही. प्रत्येक षटकामध्ये 2-3 मोठे फटके आता आवश्यक असतील. ज्या पद्धतीने जुबेरने फटकेबाजी केली होती, आबा भोईने फटकेबाजी केली होती, साहिल पाटीलने छोटीशी परंतु एक आकर्षक इनिंग खेळलेली होती, आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच बनवलेल्या होत्या. तर तशी छोटी छोटी खेळी करा, परंतु वेगवान पाहिजे. यावेळेस मात्र सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे षटकार. साहिल पाटीलचा पुन्हा एकदा सुपरमॅन स्पायडरमॅन बनण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडू उंच आणि त्यांच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा पार. मिळतोय ब्रँडेड CPL षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. चला, गॅप भेदण्याचा प्रयत्न होता साहिल पाटीलला. आपण चकमा देऊ शकत नाही. फिल्डिंग दर्जेदार करतोय साहिल. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचं बोट आकाशाकडे. याचा अर्थ असेल की दिगंबरला परतावं लागेल डगआउट कडे. चला, गोलू देशमुख यांनी झेल टिपलेला आहे यश त्यांच्या मागे. आणि नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. अथर्व. हर्षल चौधरी मॅन फ्रॉम वेळोदे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात एक चांगला बळी मिळवलेला होता. हर्षल चौधरी वेळोद्याचा युवा खेळाडू. सिंगल फसली परंतु फायटर असली. धनंजय मॅन फ्रॉम हातेड सामना करतील मॅन फ्रॉम वेळोदेचा. अथर्व सोनवणे. अथर्व असतील नॉन स्ट्राईकला. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू. 12 चेंडू 44 ची आवश्यकता होती, आता 11 चेंडू 44 ची आवश्यकता. पहिला निर्धाव चेंडू. मोठे फटके लगवावेच लागतील प्रत्येक षटकात. म्हणजे मी जर आता प्रत्येक चेंडूवर चौकार जरी आला तरी हा सामना थोड्याशा फरकाने हरवू शकतात. गोलू देशमुख यांना बीट करत चेंडू थडब्यांच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव मिळते. आता स्ट्राईकला असतील अथर्व सोनवणे. हर्षल चौधरी.
पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते. 64 धावा. 64. सिंगल हँडेड पिकअप आणि थ्रो. नाझीम यांचा. 1 धाव. 65 धावा. 8 चेंडू आणि 40 धावा. आता या 2 शेवटच्या चेंडूवर जर मोठे फटके आले तरच राहुल मेडिकलचं काहीतरी भवितव्य आहे असं आपण म्हणू शकतो. चेंडू गिरकी घेईल आणि यष्टीरक्षकाने सांगितलं होतं की हा गिरकी घेईल, अंदाज पाहिजे. चला, चांगली समय सूचकता गोलू देशमुखची. 66 धावा. 6 गडी बाद. या षटकातला शेवटचा चेंडू. केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि कुठल्याही सामन्यात धावांना डिपेंड करताना सेकंडला षटक जे असतं ते निर्णायक असतं. कारण की हे निर्णायक षटक आपल्याला सांगत असतं की शेवटच्या 6 चेंडूत किती धावा डिपेंड करायच्या. दरम्यान आता आवश्यकता नव्हती. बघा, हर्षल पाटील जे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, मराठा प्रीमियर लीग चोपडा हा महत्वाचा सामना होता त्यांच्या संघासाठी आणि त्यावेळेस त्यांनी असाच एक थ्रो केला होता. त्यामुळे दुसरा जो फलंदाज होता तो स्ट्राईकला आलेला होता आणि तो फलंदाज कोण होता तर तो होता धनंजय. तर काही वेळेस थोडीशी समय सूचकता किंवा स्मार्ट क्रिकेट खेळणं आवश्यक असतं आणि धनंजयने 1 चेंडूत 6 धावा बाकी असताना षटकार लगावलेला होता आणि तो सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला होता. तर बघा, फायनल मॅच होती ती. तर बघा, क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाही. कारण की क्रिकेटला असं म्हटलं जातं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रेडिक्शन फेल है. आणि आता शेवटचे 6 चेंडू. आणि 38ची गरज. साहिल पाटील सबसे कातिल. चला, फक्त लीगल डिलिव्हरीज टाकायचे. आपल्याला माहिती असेल की लीगल डिलिव्हरीज टाकायचे आहे, कारण की जर षटकार आले आणि नो बॉल वगैरे आलं, कारण की साहिल खासा चर्चेत असतो काही गोष्टींमुळे. चला, साहिल आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 38 डिपेंड करतात का? वैध चेंडूंचा जर विचार केला तर ह्या डिपेंड होऊ शकतात, कारण की 6 चेंडूत 6 षटकार जरी आले तरी आता साहिलचा संघ अर्थात कोहिनूर शू पाच चेंडू 34ची गरज. दीपक स्ट्राईकला. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. बॅटची कड शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. धनंजय 15 चेंडू
माफ करा, 15 चेंडू 23 धावा काढून खेळतायत धनंजय. आणि आता समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 33 ची गरज. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. चला, विकेटचं पतन झालेलं आहे. आठवा शिलेदार आता तंबूत परतलेला आहे राहुल मेडिकल संघाचा. धावसंख्या 72 आणि आता 3 चेंडू आणि 33 ची गरज. चेंडू हवेत होता, झेल व्हायला हवा होता. काउस कॉर्नरकडे चेंडू गेलेला आहे. चला, तर सामना संपलेला आहे. हा सामना जिंकलेला आहे कोहिनूर शूज 11 या संघाने. हा सामना एकोणतीस धावांनी हा सामना जिंकलेला आहे कोहिनूर शूज 11 संघाने. आणि या सामन्याचा सामनावीर आता लगेच आपण कळूया.